दादा, आपण 29 तारखेला जरांगे पाटलांची भेट घेतली, आज ही भेट घेतली आणि आपण मराठा सेवकांसाठी आज हे अन्न पाण्याची सोय केली आहे. काय कशा प्रकारे सोय केली आहे? 2 दिवसापासून हे तिसरा दिवस आज उपोषणाचा मनोज जरांगे पाटलांचा चालू आहे आणि आपण बघितलं असेल की पहिल्या 2 दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकाची गैरसोय व्हावी म्हणून जाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढे नाही येऊ देणे, वाशीच्या पुढे नाही येऊ देणे, प्लस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवणे, त्यांना पाणी मिळू नये, या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे काल उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केले की मुंबईत आलेल्या एक मराठा समाजाच्या आंदोलकाची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे. याचाच भाग म्हणून या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे आझाद मैदान लागूनच आहे. त्यामुळे इथं आपण आता बघतोय की या दुपारपासून सकाळी वाटप झालं, आताही आपण अन्न तयार करतोय आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा आंदोलन एकही उपाशी राहायला नाही पाहिजे, ही जबाबदारी आमची आणि त्याची सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो. मग काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी? आपल्याला काय वाटतं? सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून
विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला होता. पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी समाज मागच्या 3 दिवसापासून या ठिकाणी म्हणून गेल्या 3 दिवसापासून अन्न पाणी त्यांनी त्याग केलेला आहे. त्यामुळे यांची तब्येत वरच्यावर खालावत जाते. सरकारकडनं कुठली अद्यापर्यंत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा मंत्री गटाचे सदस्य कुठंही या ठिकाणी सरकारनं त्या माध्यमातून म्हणून चर्चा करता आलेला नाही. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की हे आंदोलन चिघळून येता सरकारनं तात्काळ यावर तोडगा काढावा आणि जी आश्वासन तुम्ही दिली होती ती आश्वासनाची पूर्तता करावी. आपण काय काय सोय केली आहे या अन्नछत्रात, आपल्या अन्नछत्रात या काय काय? ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्याबाहेरला कुठलाही मराठा आंदोलन उपाशी राहणार नाही. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत.